यानंतर एक सविस्तर बातमी हिंगोलीमधून आहे। हिंगोली जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेली कयाधू नदी ही प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे। शहरातील कचरा आणि सांडपाणी नदीपात्रात सोडलं जात असल्यानं ही नदी प्रदूषित होतीये। कयाधू नदी पात्र प्रदूषणाच्या विळख्यातून मुक्त करण्याची मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जात आहे। याच संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी। बघूयात। हिंगोली जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून समजल्या जाणाऱ्या कयाधू नदी पात्राचे आपण हाल बघू शकता। हे कुठलं गटार नसून ही आहे हिंगोली जिल्ह्याची कयाधू नदी आणि या कयाधू नदी पात्रामध्ये पूर्णपणे प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेली आहे। या नदी पात्रामध्ये संपूर्ण घाण साचलेली आहे। हे संपूर्ण शहराचं पाणी या ठिकाणी येत असून हे संपूर्ण घाण साचलेली आहे। या ठिकाणी आपण जर बघायला गेलं तर संपूर्ण प्रदूषित झालेली आहे नदी आणि या ठिकाणी या प्रदूषित नदीमुळे अनेकांना जीव धोक्यात आलेले आहेत। या नदीचं जे आहे ते शेतीसाठी पाणी उपयुक्त होतं, त्याचबरोबर जनावरांना देखील हेच पाणी पित आहेत। त्यामुळे जनावरांच्या आरोग्यावर देखील याचा मोठा परिणाम दिसून येणार आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत पर्यावरण प्रेमी देखील आहेत। नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेली आहे, काय सांगा? ही कयाधू नदी आहे। ही कयाधू नदी हिंगोली जिल्ह्याची जीवनवाहिनी आहे। ही 12 माही वाहणारी नदी। आज तुम्ही जर पाहसाल तर ही नदी 12 माही वाहत नाही, कुठेतरी थांबली, पाणी इथं साचत नाही, पाणी साचून राहत नाही आणि प्रचंड प्रदूषण नगर परिषदचं पाणी इथे येऊन साचतंय। गटार जे आहे, आपण जे स्वतः जे नागरिक जे घाण करतो शहरामध्ये, त्याचा सगळं पाणी जे आहे ते नगर परिषदचं पाणी इथे येऊन थांबतंय। प्रत्येक नदी ज्या ज्या ठिकाणाहून जाते, मग तिथे हे जिथून उगम पावली तिथून तर जिथे आपले जिल्हा संपतो तिथपर्यंत ज्या ज्या गावाचं पाणी, गटारचं पाणी, ते प्रत्येक पाणी नदीमध्ये येऊन थांबतंय। ही तुम्हाला आता पाणी दिसतंय तर हे पावसाचं पाणी नाही आहे। ही आता नदी पूर्ण उथळ झालेली आहे, कारण की नदीचं खोलीकरण, रुंदीकरण करणं अत्यंत आवश्यक आहे। हे नदीचं पाणी थांबलेलं आहे, याचं काय कारण असू शकतं? नाही, हे पाणी थांबलेलं नाही आहे, हे आहे गटाराचं पाणी। म्हणजे शहराचं जे पाणी आहे पूर्ण गटार, घाण, कचरा, पूर्ण प्लास्टिक दिसतंय तुम्हाला। आणि नागरिक सुद्धा जे सुज्ञ नागरिक आहेत, येता जाता या नदीमध्ये सर्व आपला कचरा फेकतात, घाण फेकतात। नागरिकांनी सुद्धा नाही का, ही नदी म्हणजे आपली संस्कृती आहे, नदी म्हणजे आपलं अस्तित्व आहे। हिंगोली जिल्ह्यातील जवळपास 2 ते 2.5 लाख कुटुंब या कयाधू नदीवर सगळं त्यांचं अस्तित्व, सगळं त्यांचं जीवन आहे। जर आपल्याला पाणी पाहिजे असेल, सिंचनासाठी पाणी पाहिजे असेल किंवा जमिनीची पाण्याची पातळी जर वाढवायची असेल तर नदीचं सौंदर्यीकरण करणं, नदीचं खोलीकरण करणं, नदीचं रुंदीकरण करणं, दुतर्फा त्यांचं वृक्ष लागवड करणं, या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत। या शासन प्रशासनानं तर पुढाकार घ्यायलाच पाहिजे, कारण की त्यांचा महत्त्वाचा रोल आहे। पण नागरिकांनी सुद्धा स्वतःचे काहीतरी कर्तव्य, काहीतरी काम समजून याच्यामध्ये सहभाग घेणं अत्यंत आवश्यक आहे। निश्चित जर बघायला गेलं तर कयाधू नदी पात्रात जवळपास लाखो लोकांचं जीवन या नदी पात्रावर अवलंबून आहे। अनेकांची शेती या नदी पात्रावरच अवलंबून आहे। मात्र प्रदूषणामुळे, येथील घाण कचऱ्यामुळे ही नदी उथळ होत चाललेली आहे आणि त्यामुळे हे संपूर्ण पाणी येथे थांबत आहे। शहरातील घाण कचरा देखील या ठिकाणी आल्यामुळे ही संपूर्ण नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेली आहे। आता हा घाण कचरा, ही नदी प्रदूषणाच्या विळख्यातून कधी मुक्त होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। समाधान कांबळे, NDTV मराठी, हिंगोली।